हॅलो गाईज, हाय, दिस इज अमोल. आज माझा हा आयुष्यातला पहिला व्लॉग आहे. निमित्त आहे बाप्पांचं विसर्जन. गणपती बाप्पा मोरया. आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. बघा, लालबागच्या राजांचं आणि माझं नातं तुम्हाला सांगतो. ते म्हणजे असं की गेल्या वर्षी मी ठरून गेलेलो, फॅमिलीसोबत जाऊन सुद्धा मला दर्शन मिळाले नव्हते. पण यावर्षी मी ठरवलं नव्हतं. इव्हन मी काल रात्री ठरवलं, आज सकाळी गेलो, दर्शन काही फुटांमध्येच मला मिळालं. आणि योग असा की मला एकदम जवळून बाप्पांचे दर्शन घेता आले. यापेक्षा अजून काय पाहिजे होतं मला. पण सोबत मी खूप काही गोष्टी घेऊन आलोय, ते हे तुमच्यासाठी. कारण मला माहिती आहे तुम्ही ह्या शहरात म्हणजे मुंबईत राहत नसाल आणि तुम्ही मुंबईत राहूनही तुम्ही दर्शन घेतले नसतील, तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अनेक बाप्पांचे दर्शन मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सो नक्की एंडपर्यंत व्हिडिओ बघा. हजारो लाखोच्या संख्यामध्ये आता भाविक इथे जमलेले आहेत आणि सोयी सुविधा देखील येथे करण्यात आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. दरवर्षी करता तुम्ही हे? हो, दरवर्षी असतात. काय मोटिव्ह काय असतो? कारण इथे बाहेरून देखील आपल्या बाहेरून येतात, लांबून येतात. कल्याण, डोंबिवली, हे लांब लांबची लोक येतात. त्यांना पाणी विकत घ्यावं लागते. ते विकत न घेता हे फुकट पाणी आम्ही फ्री पाणी वाटतो. आणि हे आता आज नाही, जवळजवळ आता 20-25 वर्ष झाली आम्हाला मंडळाला, साई भक्त सेवा मंडळ. आणि आमचे हे सगळे पदाधिकारी वगैरे सगळे आमचे चाळीतले रहिवासी तावडी पडायचे, ते सगळे आम्ही आता आवर्जून, आता इथे नाही आहेत, आता येतील 10 मिनिटांनी. आम्ही सगळे पाणी वाटप सगळ्या सहकार्य लोकांना करतो. पाण्याची टंचाई होते का तेव्हा? नाही, पंपाच्या कृपाने कधी पाणी कमी पडत नाही. लोक तृप्त होतात, कारण थोड्या गरमी वाढणार आहे, लोक वाढणार. आम्ही थंड पाणी हे 15 वर्ष साईभक्त मंडळाने आमचे मित्र ब्लॅक टायगर ग्रुप लोकांना अवेअर अशी सेवा देतोय. लोकांनी फक्त जे खुश होऊन जातील ही आमची इच्छा आहे. बाप्पा सुखात ठेव ही बाबाची प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. आज विसर्जनाच्या दिवशी काहीतरी अशी सेवा पाहायला मिळणार माझ्या भाविकांना भेटूचं वाटलं, म्हणून आम्ही यांना गाठलं. काय ही सेवा कधीपासून सुरू आणि काय काय तुम्ही इथे सुविधा देताय लोकांना? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सागर सावंत. आम्ही ही सेवा जवळजवळ 9 वर्ष ही पूर्ण झाली आहे आमच्याकडून. आणि ही आम्ही सेवा अशी जपत आहोत, कारण की आमच्या वडीलधारी माणसांनी चालू केलेली सेवा आहे. अल्पोपर होता तुम्ही बघत असाल की आम्ही काय करतो. सगळ्या भाविकांना आम्ही एक म्हणजे काहीतरी मुखाला लागेल
असं आम्ही काहीतरी करत आहोत. तर या पद्धतीची मदत लोकांना होते, त्यांना पाण्याची तहान भागत नाही आहे. तर पाण्याची सुविधा इकडे केलेली आहे. लोकांना थोडासा आराम मिळावा म्हणून थोडीशी सुखसुविधा या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांचे आभार. जास्त पुढे नको जास्त पुढे नको फक्त साईन करायला कोण पुस्तक लिहिले जास्त नको आवाज येतो लगेच आता या तुम्ही रेडी सोई आणि गणपती बाप्पा दिवस आणि आपण लालबागमध्ये आहोत. शेवटचं दर्शन लांबून लांबून आलेले आहेत आणि आमची टीम देखील इथे आतमध्ये घुसली, पण शेवटी बाप्पांचे दर्शन आम्हाला पावलेत आणि सगळ्यांचे विघ्न जे आहेत बाप्पा घेऊन जावा प्रार्थना आहे देवाकडे. आणि लालबागच्या राजासाठी आलेले जे भाविक आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत. काय सांगाल, कुठून आला? 10 दिवस काय केलं तरी किती मजा येते इकडे, कसा परिसर? खूप मजा येते आणि खरंच ही श्रद्धा आहे, भाव आहे. आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण बाप्पांचा शेवटचा दिवस आहे, त्याचा निरोप घेताना आपण भारूक झालं, पण शेवट आलेला आहे म्हणून करू दे बाप्पा माने. महिलांची काळजी घ्या, या ठिकाणी धक्काबुक्की करू नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सूर्यकांत सरोवरचे सर्व गणेश भक्तांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय बाळाराव झाले त्यांच्याकडून सर्व लाभार्थ्यांमध्ये सर्व गणेश भक्तांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपला लाडका राजा, लाडका राजा आपल्या विसर्जनाला प्रसन्न होत आहे. तरी आला 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 आपला लालबागचा राजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय श्री बाळा नांदगावकर साहेब तसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यांच्याकडे स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय श्री आला 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 परवता लंबोदर आला परवता लंबोदर आला परवता लंबोदर आला परवता लंबोदर आलेला सर्व शब्दांचे हार्दिक 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 स्वागत आपल्या सर्वांना सुखी समृद्धीचं अशी शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाळा क्रमांक 203च्या वतीने महाराष्ट्र समितीच्या मंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांची आपण या उत्सवामध्ये मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने आपण या उत्सवात सामील झालेला आहात. परंतु काही समाजकर्ते स्त्रिया आणि पुरुष या गर्दीमध्ये वावरत असतात. त्यामुळे कृपया आपल्याकडच्या मौल्यवान वस्तू सांभाळा. आपल्या सोबत आलेल्या लहान मुलांची अरे बोला या ठिकाणी आरोग्य